तो फालतू मेसेज बोगस अकाउंट खोलून यांच्या दम नाही तर हे लोकांनी कशाला करायचं. मी आज जर पोरं पाठवली त्याच्या घरात तर काय राहील रे त्याची इज्जत. मला काय माहितीच नाही मीना आंटी. मी 5 दिवस झाले ऍडमिट होतो. दुसऱ्या दिवशी आलो, ऑर्डरला गेलो. मलाच बरं नाही, माहिती का. मी कामावरती पण जात नाही. मी आता थोडं बाहेर अरे आलो तू ऑर्डर. पण आता येत नाही. ऐक ना, तू पण येत नाही, हे लोक पण येत नाही. तर मी हेच बोलली की यांच्या बायका पळून नेले का माझ्या नवऱ्याने, ते ह्यांना एवढं सॅड झाले सगळे लोक. नाही ना मीना आंटी, मला खरंच नाही बरं नाही वाटत आहे, माहिती का. मी आता पण आज ऑर्डरला आलोय आणि थोडं बेलापूरला काम होतं म्हणून इथं नवी मुंबईला आलोय. त्याच्या आईला ऐक ना, त्याच्या आईला फोन कर, त्याच्या बहिणीला फोन कर. मी आता उद्यापासून असं चालू करेल की बायका घरात पाठवून मारायला लावेल मी त्याला. काय मी काय असेल बोलून घेतो मीना आंटी. काय ते पेका करून काय असेल ते फालतूगिरी आहे बघ ना. तो आनंद भोईर तो जो करतोय, तो दुसऱ्यांच्या बायकांच्या घरात जाऊन आणि मग रस्त्यावर त्याला मारतात सगळेजण. त्याची लायकी काढलेली आहे आणि आता त्याला एवढा पुळका आलेला आहे दुसऱ्यांच्या बायकांची तो हे करतोय. तर त्याचं पण वाट लावायला मला टाइम नाही लागणार. आता काहीच बोलत नाही. ती आगरी घुसलेली आहे ना, त्यांची कशी काय वाजवायची ती मी वाजवणार आहे. असं केलं ते लोकांनी की त्यांच्या बायका पळून गेल्यात किंवा त्यांच्या बायकांबरोबर गेले कोण म्हणून. नाही मी भेटतो. मी अण्णाला पण सांगितलं, कारण की आलिशा पण बोलली ना पांड्याच्या एवढी चरबी का आली, तो काय एवढा उडतोय. त्याला विचारायचं त्याच्या घरी येतोय का भूषण झोपायला म्हणून. काय मी बोलतो मीना आंटी काय ते फालतू कमेंट करतात हे लोक. यांच्या असेल तर या ना 1 to 1 माझ्या समोर येऊन बोल ना. 16 तारखेनंतर तुम्हाला काय दाखवायचं आहे ना मी दाखवेल. आणि त्याला सांग, भीक माग्या तू किती पळालास ना तरी माझी सीट काढायची मी काढेलच आणि नंतर तुम्हाला लायकीवर आणून ठेवेल मी. मग घरात पण तुम्ही बसणार नाहीत तिथे. अशी वाट लावेल मी तुमची. आज जी घरं तुमची वाचलीत ना शिवाजीनगरची, ती मीनाक्षी शिंदेमुळे वाचली. तुम्हाला रस्त्यावर आणायला मला वेळ नाही लागणार. बोलतो मीना त्याच्या आंटी. बहिणीला पण सांग, त्याच्या बहिणीला पण सांग, त्याच्या आईला पण सांग. मी घरात मग कोणाला पाठवलं ना तर मग मी काय करेल ते समजून जा. माझ्या नवऱ्यासारखं मला समजू नका. मी पूर्ण वाटच लावून टाकेल. मग रोज पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावेल मी तुम्हा लोकांना. तुम्ही आता लायकी ऐक ना, आम्हाला माहिती आहे ना तुम्ही नाही आमच्याबरोबर, तुम्ही त्यांचं गु खाणार आहे, तुम्ही तिकडेच मरणार आहे. तर तुम्ही शांततेत राहा ना. 15 दिवसानंतर तुम्हाला मानपडातच राहायचंय का भूषणच्या घरी जाऊन राहणार आहे तुम्ही. चालेल, मी काय ते बोलतो मीना आंटी. एवढं काय नाही मी बोलतो, कारण मी पण एवढं काय ह्याच्यात नव्हतो. ह्याच्यात पण नाही मी कुठंच नाही. आम्हाला वाटलं तुला पांडेनेच सांगितलं म्हणून तू येत नाहीस असं का काय दिवस. नाही, असं काय नाही बाबा. आपलं काय नाही. माझी मी त्याला लग्न सांग, मी तुला मानपड झाल्यापासून ऐक ना, त्याला सांग मी मानपडात दिसते तेवढी नाही आहे. माझी लेवल बघायची असेल ना तर दुसऱ्याच दिवशी सीपीला फोन करून काय याची वाट लावेल ना मी, ते तुला पण समजणार नाही. आणि डामच्या लोक मारायला आले ना, आम्ही वाचवलंय त्याला उद्या फोन करून सांगेल घरात घुसून तोडफोड करून. काय राहील यांची. बरोबर आहे. चालेल, मी बोलतो काय ते बोलतो. हा. या व्हायरल व्हिडिओ संदर्भात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहूया नेमकं काय म्हणाले. मला तर अद्याप त्याची काही माहिती नाही आणि कधी काय माझं संभाषण झालं हे पण मला लक्षात नाही. पण आता मला दुसऱ्यांकडनं कळलं, जे माझे मित्रपरिवारातले आहेत त्यांनी मला सांगितलं की जातीय राजकारण करण्यासाठी अशा प्रकारे काहीतरी त्या व्हिडिओमध्ये जातीचा उल्लेख करून काहीतरी शब्द मॉर्क केलेले आहेत आणि ते टाकले गेलेले आहेत. तर मला असं वाटतं की माझ्या कामाची उंची सगळ्यांना माहिती की ती त्यांना पार करता येणार नाही आणि वैचारिक लढाई ही विरोधकांना माझ्याबरोबर करता येणं शक्य नाही. म्हणून कोणाच्या तरी चारित्र्यावरती किंवा जातीय राजकारण करून हे लोक, आता मला कळते की त्यांच्या पायाखालची वाळू सरकते, कुठेतरी त्यांना पराभव दिसतोय. त्यामुळे अशा प्रकारची व्हिडिओ क्लिप करून ते व्हायरल करतात. आता मला एकाकडनं फोन आला की AI मार्फत काहीतरी 2 ऑडिओ त्यांनी अजून बनवलेले आहेत आणि ते 12 तारखेला वगैरे व्हायरल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर अशा प्रकारे राजकारण किती खालच्या पातळीला गेलेलं आहे हे मला दिसतंय. कारण गेली 15 वर्ष या प्रभागामध्ये मी निवडून येते आणि सगळ्या समाजाची लोक इथे राहतात. त्याच्यामध्ये उत्तर भारतीय असतील, साऊथ इंडियन असतील, उत्तराखंडचे असतील, आगरी असतील, कोळी असतील. तर समाजाचं राजकारण मला असं वाटतं की ह्या प्रभागात मी कधी केलेलं नाही. जातीचा उल्लेख करून कधी मी मतं मागितलेली नाहीये. आणि अशा प्रकारे जे विरोधक आहेत
ते आपल्या जातीला एकत्र करण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिप व्हायरल करून त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. आता हे जे वातावरण आहे ते राज्यात तुम्ही बघताय की इलेक्शन चालू आहेत आणि इलेक्शनच्या माहोलमध्ये समाजामध्ये अशा प्रकारचं दूषित काहीतरी पसरवायचं आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचा हाच त्यांचा उद्देश आहे.